हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मॅटर किंवा द्रव्य याच्याविषयी बघणार आहोत. तर जे 0th लेक्चर होतं आपलं, जे पहिलं लेक्चर होतं इंट्रोडक्टरी याच्या अगोदरचं, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्या पूर्ण या कोर्सची केमिस्ट्रीच्या कोर्सची रूपरेषा काय असणार आहे. ठीक आहे. तर आपलं ठरलं काय होतं की आधी आपण जे सोपं सोपं आहे ते करून घेऊ, नंतर आपण जे कठीण आहे, जे आपल्याला दिसत नाही ते करू. जे दिसतं ते सोपं, बरोबर. तर दिसतं काय आपल्याला मॅटर, आपल्या आजूबाजूला जे काही आपण जे सेन्स करतो ते काय मॅटर आहे. सेन्स करतो म्हणजे काय, हवा राहू द्या, पाणी राहू द्या, किंवा म्हणजे काही पण राहू द्या. तुम्ही समजा टॅबवर अभ्यास करता, टॅब असू द्या, बुक असू द्या, जे काही तुम्हाला दिसतंय सगळं, किंवा दिसत नाही काय, एअर, सगळं मॅटर आहे. म्हणजे काय इथं लिहिलेलं आहे मी, स्टफ ऑफ द युनिव्हर्स. आपल्या युनिव्हर्स पूर्ण मॅटरनेच बनलेला आहे. हा एक अँटी मॅटरची पण कन्सेप्ट आहे, सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. पण आधी लक्षात घ्या की मॅटर काय, आपल्या आजूबाजूला जे काय दिसतंय ते. आता जे काय दिसतंय ते काय, छोटे छोटे पार्टिकल्सनी बनलेलं आहे. छोटे छोटे पार्टिकल्स, छोटे छोटे पार्टिकल्स, ह्याच्या हे असंख्य एकत्र येतात. आपण मोजू पण शकत नाही. तेवढे एकत्र येतात आणि त्याच्यापासून आपल्याला जे दिसतंय ते बनतंय. ठीक आहे. जे दिसत नाही ते असंख्य आले, त्याच्यापासून आपल्याला जे दिसतंय ते बनतंय. म्हणजे काय, छोट्या-छोट्या पार्टिकल्स पासून बनतंय. म्हणजे ते बनलेलं असतं. ठीक आहे. आता हे जवळ-जवळ येत आहे, तर ह्याचा अर्थ काय, त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर? म्हणून तर ते एकत्र आहे. नाहीतर तुम्ही पाण्याचा मॉलिक्युल एक इकडे आणि एक इकडे आहे. पाणी कसं पिलं असतं? त्यांच्यात काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणून ते एक जवळ आहेत. म्हणून तुम्ही ते पाणी पिताय ना. कळतंय का? तुम्ही हातात समजा एक लोखंडाचा रॉड घेतला, त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणून तो लोखंडाचा रॉड बनलेला आहे ना. कळलं? म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि स्मॉल स्मॉल पार्टिकल्स पण आहेत. दुसरी गोष्ट, आता आता समजा तुमचं एखादी काही भांडण वगैरे झालं, तर काय म्हणता, भाई मॅटर हो गया, चलो मारने. ठीक आहे. म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, काहीतरी मोठी गोष्ट घडलेली असते, त्यात काहीतरी आहे. बरोबर. किंवा एखादी कोणाला तुम्ही डिप्रेशन मध्ये बघितलं, तर तुम्ही काय म्हणता की क्या हो गया, मॅटर क्या है. बरोबर. मॅटर काय आहे म्हणजे काय, की त्याच्यात काहीतरी आहे. काहीतरी इनडेप्थ काहीतरी झालेलं आहे, घडलेलं आहे. म्हणजे काय, त्यात मास आहे, व्हॉल्यूम आहे. म्हणजे ह्या फिलॉसॉफिकल गोष्टी आहे, आपण ज्या बोलतो ते. पण जे मॅटर आहे हे आपण रिअलमध्ये त्यात मास असतं, व्हॉल्यूम असतं. ठीक आहे, कळलं? डन. हां. तर ह्या गोष्ट कळल्या मॅटरची. त्याच्यानंतर याचं क्लासिफिकेशन बघायला गेलं, तर आपण 2 प्रकारे याचं क्लासिफिकेशन करतो. पहिलं म्हणजे फिजिकल, दुसरं म्हणजे केमिकल. आता फिजिकल म्हटलं तर हे हे काय आहेत, स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस. हे आपल्याला 3 जनरली माहीत असतात. आणखी 2 आहेत, प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. तर हे आपण इथे बघणार आहोत. आता पुढे आणखी बघू काय, केमिकल्स, म्हणजे केमिकल क्लासिफिकेशन मॅटरचं काय काय, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. हे पण आपण म्हणजे ह्याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण फिजिकल बघू, फिजिकल क्लासिफिकेशन. तर फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये काय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. हा, ते अँटीमॅटरचं राहिलं होतं आपलं. ठीक आहे. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, जस्ट तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणून सांगतोय की एक अँटी मॅटर नावाची पण कन्सेप्ट असते, की म्हणजे जसे जे आपले मॉलिक्युल्स, जे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ऍटम्स असतात, ते अँटी पार्टिकल्स पण असतात. ठीक आहे. अँटी पार्टिकल्स, अँटी मॅटर असतात ते. तर जर अँटी मॅटर आणि मॅटर जर एकत्र आला, तर एवढा मोठा स्फोट होईल की आपलं युनिव्हर्स नष्ट होईल. बरोबर, कळतंय का? तर तशी एक कन्सेप्ट आहे. आता ती मध्ये सांगत नाही तुम्हाला, कारण की इथं ते डिमांड पण नाही आपली. ठीक आहे. जसं इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगितलं तुम्हाला, की अँटी मॅटर पण असतं, जर ते एकत्र आलं, आपलं पूर्ण युनिव्हर्स नष्ट होईल. ठीक आहे. तर कुठपर्यंत होतो मी? हां, फिजिकल क्लासिफिकेशन्स. तर ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज बघतोय सॉलिड, लिक्विड, गॅसच्या. बाकी प्लाझ्माच्या आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट पण आपण पुढे बघू. आधी सॉलिड, लिक्विड, गॅसेस बघू. तर सॉलिड, लिक्विड, गॅसेसमध्ये आपण पहिल्यांदा बघायला गेलं तर सॉलिडचे शेप आणि व्हॉल्यूम बघायला गेलं, तर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. ग्लास आहे. ग्लासमध्ये एक तुम्ही बर्फाचा तुकडा आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक मडकं आहे. हा बर्फाचा तुकडा जर तुम्ही ह्या मडक्यात टाकला, तर काय दिसेल? हा जर स्क्वेअर आहे, तर हा पण स्क्वेअरच राहील. बरोबर ना? तर म्हणजे ह्याचा अर्थ काय? आणि त्याचं व्हॉल्यूम पण सेमच राहणार आहे. ह्याचा अर्थ काय, की सॉलिडचं शेप फिक्स असतो आणि व्हॉल्यूम पण फिक्स असतो. पण ते जर तुम्ही ग्लासात पाणी घेतलं, ठीक आहे, ह्या ग्लासात जर पाणी आहे आणि हे जर मडकं आहे, ह्या ग्लासातलं जर पाणी मडक्यात टाकलं, तर काय होईल? हे पाणी इथं पसरलं असतं. ठीक आहे. पसरल, बरोबर. जर हे पाणी, ह्याचा शेप जर इकडे येऊन जर बदलतोय, पण ह्याचं व्हॉल्यूम तर तेच तेच राहणार ना. हे जेवढं पाणी होतं तेवढंच राहणार. बरोबर. ह्याचा अर्थ काय, की त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते फिक्स राहील. पण ह्याचा जो शेप आहे तो बदलेल. बरोबर. तेच जर आपण गॅसचं घेतलं, समजा तुमच्या ग्लासात एक काहीतरी गॅस आहे, काहीतरी गॅस असा भरून ठेवलाय तुम्ही, आणि दुसरं एक मडकं आहे, हा गॅस तुम्ही काहीतरी करून याच्यात मडक्यात टाकलाय. ह्या पूर्ण व्हॉइड आहे, याच्यात काहीच नाही आहे. ठीक आहे. आणि हा जर गॅस आहे, हा याच्यात टाकला, तर ह्या गॅसचं काय होईल? हा पूर्ण मडक्याची जागा घेईल. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की गॅसचा ना शेप असतो ना व्हॉल्यूम असतो. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? त्याच्यानंतर पार्टिकल अरेंजमेंट. पार्टिकल अरेंजमेंट. आता पार्टिकल अरेंजमेंट तुम्हाला ह्या डायग्राम मधून सांगतो. हे बघा, सॉलिड आहे. सॉलिडमध्ये काय, हे एकदम जवळ पार्टिकल्स आहेत.
जवळजवळ पार्टिकल्स आहेत. ह्याचा अर्थ काय की हे एकदम कॉम्पॅक्ट आहेत. यांना हाला डोलायला पण जागा नाहीये. म्हणजे काय की ह्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ठीक आहे. म्हणून हे जवळ आहेत. त्याच्यानंतर ह्याला जर आपण तापमान दिलं, थोडंसं तापवलं, तर काय होणार, हे लिक्विड होणार. लिक्विड झालं म्हणजे काय की हे पार्टिकल्स आहेत थोडे दूर दूर जाणार. थोडे दूर दूर गेले म्हणजे काय, ह्यांचं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते थोडं कमी होणार. कळलं. त्याला जर आपण अजून हिट दिली तर ते काय, व्हेपरायझेशन केलं त्याच्यापासून काय, गॅस बनतंय. गॅस बनलं म्हणजे काय की त्यांच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ते आणखी लांब लांब जातात. बरोबर. लांब लांब गेले म्हणजे काय की त्यांच्यातलं म्हणजे काय म्हणतात त्याला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कमी होणार. बरोबर. त्यांचं प्लाझ्मा स्टेट आहे. हे गॅसला अजून हिट केलं प्लाझ्मा बनतं, हे आपण पुढे बघू. ठीक आहे. तर कुठं होतं आपण, हा, हे जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे आता सांगितलं, हे सगळ्यात कमी कुठं असतं, सॉलिडमध्ये. बरोबर. जवळजवळ आहे त्याच्यातलं डिस्टन्स कमी असणार आहे, पण त्यातलं फोर्स आहे तो सगळ्यात जास्त असणार आहे. लिक्विडमध्ये थोडंसं वाढणार आहे ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे डिस्टन्स आहे ते थोडं वाढणार आहे, पण जो फोर्स आहे तो थोडा कमी होणार आहे. बरोबर. आणि गॅसमध्ये याच्या उलट असणार आहे. कळलं. हा. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल नसेल माहित, म्हणजे ते मला माहित नाही, पण मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो कायनेटिक एनर्जीचा. काय असतं, केई कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे काय, मास असतं. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी असतं. आता मला सांगा, जर व्हेलॉसिटी, इथं जर व्हेलॉसिटी आहे कायनेटिक एनर्जीमध्ये, तर आपल्याला इथं व्हेलॉसिटी कुठं कोणाची जास्त असेल, थोडं कॉमन सेन्स लावून दिसतंय. सॉलिडची, लिक्विडची तर गॅसची? सॉलिडची नसणार आहे. कारण की हे पार्टिकल्स एवढ्या जवळ-जवळ आहेत, की त्यांना हालडूल करायला जागाच नाही आहे ना. ते वाहणार कुठं, त्यांची व्हेलॉसिटी कुठं असणार आहे. पण जर लिक्विड बघितलं तर यांच्यात काहीतरी म्हणजे जागा आहे हालायला वगैरे. आपण जो पाणी बघतो, रिव्हर बघतो. रिव्हरमध्ये पाणी म्हणजे वाहत असतं ना, वाहत असतं म्हणजे काय, त्याला काही स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे. बरोबर. म्हणून लिक्विडची कायनेटिक एनर्जी सॉलिडपेक्षा जास्त असणार आहे. तेच जर आपण गॅस घेतलं, तर गॅसमध्ये पार्टिकल्स एवढे रँडमली कुठच्या कुठं कसेही फिरत असतात. बरोबर. ह्याचा अर्थ काय, त्याची व्हेलॉसिटी खूप जास्त असते. कळतंय का? जर व्हेलॉसिटी जास्त, तर कायनेटिक एनर्जी पण जास्त असणार आहे. कळलं? तर ह्याचा अर्थ काय, की सॉलिडची कायनेटिक एनर्जी सगळ्यात कमी असणार आहे. त्याच्यानंतर लिक्विडची त्याच्यापेक्षा थोडी जास्त असेल. गॅसची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे. आता कॉम्प्रेसिबिलिटी किंवा ती दाबण्याची क्षमता जी आहे, ही कशात, सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त दिसते. बरोबर का? काही पण काय. आता ह्याच्यामध्ये जर कॉम्पॅक्ट करायला जागाच नाही, तर दाबणार कसं काय तुम्ही? बरोबर. ठीक आहे. कळलं? हां, तर सॉलिडची कॉम्प्रेसिबिलिटी किंवा दाबण्याची क्षमता सगळ्यात कमी असते, म्हणजे नसतेच. इनकॉम्प्रेसिबल असतं ते. त्याच्यानंतर लिक्विड आहे. लिक्विडची थोडीशी वाढलेली असते आणि गॅस आपण खूप जास्त कॉम्प्रेस करू शकतो. जसं की आपण नॅचरल गॅस असतो, ते आपण एल-पी-जी म्हणून घेतो. ठीक आहे. लिक्विड पेट्रोलियम गॅस, ते पण असं एकदम दाबून कॉम्प्रेस केलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघायला गेलं फंडामेंटल स्टेट्स, नॅचरल स्टेट्स आणि मॅनमेड स्टेट्स. आता फंडामेंटल स्टेट्स जर बघायला गेलं, तर ह्याच्यात 3 फंडामेंटल स्टेट्स आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅस. ह्या फंडामेंटल स्टेट्स आहेत. जर नॅचरल स्टेट्स बघायला गेलं तर ह्या 4 आहेत. कोणत्या? प्लाझ्मा पण त्याच्यात ऍड होती. हे नेचरमध्ये दिसतं आपल्याला. जे पण सूर्य आपला किंवा जे तारे वगैरे आहेत त्याच्यामध्ये प्लाझ्मा असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅनमेड स्टेट हा एकच आहे. कोणता? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. म्हणजे हे जे आपले बोस होते त्यांनी ती थिअरी वगैरे प्रपोज केली होती आणि काय म्हणतात, आइन्स्टाईन वगैरे ते मांडलं वगैरे होतं. ते बघू पुढे आपण. तर हे मॅनमेड कोणतं आहे? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. हे लक्षात ठेवा. फंडामेंटल 3 आहेत, नॅचरल स्टेट 4 आहेत आणि मॅनमेड 1 आहे. आधी लिहूनच टाकतो ना कोणते कोणते आहेत. तर फंडामेंटल स्टेट कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅस. नॅचरल कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. त्याच्यानंतर मॅनमेड कोणते कोणते आहेत? एकच आहे. कोणता? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. आलं लक्षात? हा. चलो पुढे आता. हं, हां. तर आता हे जे स्क्रीनशॉट आहेत, हे कुठून घेतलेले आहे मी? आपल्या स्टेट बोर्डाच्या बुकातून. ठीक आहे. हे इंग्लिश मराठीमध्ये पण आहे. तर सॉलिड जे आहे, जर सॉलिडला आपण मेल्ट केलं तर काय होतंय? लिक्विड होतंय. लिक्विडला जर आपण बॉईल केलं तर काय होतंय? गॅस होते. म्हणजे काय? विलयन आणि उत्कलन. स्थायूला जर विलयन केलं तर द्रव होतो. द्रवाचं उत्कलन करून वायू होतो. ठीक आहे. वायूचं परत संघनन केलं तर काय होतं? द्रव होतं आणि त्याला जर गोठवलं तर काय? स्थायू होतो. म्हणजे फ्रीजिंग आणि कंडेन्सेशन. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय? की गॅसचं जर लिक्विड करायचं असेल त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कंडेन्सेशन. आणि परत लिक्विडचं सॉलिड करायचं असेल तर ते काय? फ्रीज आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंट्स विषयी थोडंसं पुढे येणार आहे. तर ते पुढे सांगेन तुम्हाला. कारण की आताच लगेच लक्षात नाही येणार. ठीक आहे. हं. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट असते, की आपण जर गॅसला जर थंड केला, ठीक आहे, तर काही-काही गोष्टी असतात जे डायरेक्ट सॉलिड बनतात. आणि जर सॉलिड जर थंड केला, सॉरी, सॉलिड जर परत गरम केला, तर काय होतं, त्या एकदम वाफ बनून जातात.
लिक्विड येतच नाही त्याच्यात. तर अशा काही गोष्टी आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत? आयोडीन क्रिस्टल आहेत, कॅम्पर आहेत, नेफ्थॅलिन आहे आणि अमोनियम क्लोराईड आहे आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला काय म्हणतात? सब्लिमेशन. ठीक आहे. म्हणजे म्हणजे काय, सॉलिडचा जर गॅस झाला त्याला सब्लिमेशन म्हणतात. जर गॅसचा जर सॉलिड झाला त्याला काय म्हणतात? डिपॉझिशन म्हणतात. ठीक आहे. हा, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आयोडीन क्रिस्टल्स, कॅम्पर, नॅफ्थॅलिन, अमोनियम क्लोराईड. व्हिडिओ पॉज करा आणि 5 वेळा म्हणा. मी तर म्हणतो लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, 4-5 वेळा लिहून काढा. हे जे म्हणजे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला पाठच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा माझं लेक्चर बघताय ना, तेव्हा एक काम करत जा. एक पेज घेत जा किंवा एक बुक घेत जा. त्या बुकमध्ये मी जे सांगेल हे पाठ करायचंय, ते पाठच करायचंय. ते लिहून काढत जा 4-5 वेळा. त्याच्याशी तुम्हाला ते पाठच होणार नाही. तुम्हाला सांगतो, जे एम-पी-एस-सी आहे आणि यू-पी-एस-सी आहे, दोघांमध्येही आपल्याला वाटतं की एम-पी-एस-सी मध्ये फॅक्ट्स लागतात आणि यू-पी-एस-सी मध्ये कन्सेप्ट लागतात. तसं नाही आहे. यू-पी-एस-सी मध्ये पण लय फॅक्ट्स विचारतात बाबा आता. तर आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. फॅक्ट्स पण आणि काय झाला कन्सेप्ट पण. हां, तर फॅक्ट्स कसे लक्षात ठेवायचे? ट्रिक्सनी लक्षात ठेवतो, नाहीतर आपण लिहू-लिहू बघतो, पाठ करतो. ठीक आहे? डिस्कस करतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला जशा डिस्कस करायच्या, जसं पाठ करायचं तुम्ही तशा करा. पण करा. मी तर सांगेन की माझे जेव्हा लेक्चर बघता तुम्ही तिथल्या तिथं पॉज करत जा. 5-7 वेळा लिहित जा. तिथल्या तिथं तुम्हाला पाठ होईल. ठीक आहे? कळलं? हां. त्याच्यानंतर टेम्परेचर आणि थर्मोमीटर. आता टेम्परेचर आणि थर्मोमीटर आपण इथे मध्येच का बरं बघतोय? कारण की आता हे जे आपण बघितलं पूर्ण, हे सगळं जे काही बघितलं, ह्याच्यामध्ये टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे ना. कारण की आता विलयन बिंदू आहे किंवा गोठण बिंदू आहे किंवा उत्कलन बिंदू आहे, म्हणजे किंवा मेल्टिंग, फ्रीजिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. हे जे पॉईंट्स आहेत हे आपण टेम्परेचर मध्येच बघतोय ना. तर म्हणून आपण इथेच टेम्परेचर आणि थर्मोमीटर वगैरे बघू. थर्मोमीटर म्हणजे काय? की ज्याच्याने आपण टेम्परेचर मोजतो ते थर्मोमीटर, बरोबर? आता हे टेम्परेचर मोजण्याचे 3 युनिट्स आहेत. तसे आणखी आहेत काही, अजून 4-5 आहेत. तर हे जे 3 युनिट्स आहेत हे आपण इथे बेसिक आहेत, जे आपण जनरली यूज करतो. कोणते आहेत? केल्व्हिन, डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहीट. आता डिग्री सेल्सिअस आहे, हे आहे एसआय युनिट. एसआय युनिट काय असतं? ते आपण फिजिक्समध्ये बघणार आहोत. पण आता इथे एकदम सोपं मध्ये सांगतो की एसआय युनिट ते असतात की जे पूर्ण इंटरनॅशनली ऍक्सेप्टेबल असतात. ठीक आहे. ते हे डिग्री सेल्सिअस आहे. आणि फॅरेनहीट काय आहे? हे आपण मेडिकल फील्डमध्ये वापरतो. ठीक आहे, कळलं? हा, तर आता या चॅप्टर मधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे? तर ही आहे की हे जे कन्व्हर्जन आहे डिग्री सेल्सिअस पासून तर केल्विन मध्ये आणि डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहीट मध्ये, तर हे आपल्याला पूर्ण पाठच पाहिजे. पाठ पाहिजे म्हणजे का? कारण की राज्यसेवेला डायरेक्ट प्रश्न विचारलेला की फॅरेनहीट त्यांनी हे दिलेलं किती काहीतरी फॅरेनहीट दिले असणार आहे आणि त्याच्यामध्ये ते डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं होतं. ज्याला हा फॉर्म्युला माहिती आहे त्याला अर्ध्या मिनिटात पण नाही आला आन्सर. कळलं का? हा, तर म्हणून हे आपल्याला पाठच पाहिजे. आता मी म्हटलं तुम्हाला पाठ पाहिजे, ह्याचा अर्थ काय? की तुम्ही आता हा व्हिडिओ पॉज करायला पाहिजे आणि तुम्ही जो पेज घेतला बाजूला त्याच्यावर 5 वेळा लिहून बघायला पाहिजे. काय? 273 केल्विन इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस, हे 5 वेळा लिहा. आणि 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू फॅरेनहाइट F-32 into 5/9. काय? 5/9 आहे. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू F-32 into 5/9. ठीक आहे. ह्याच्यावरचे 4-5 न्यूमरिकल सोडवा. F ला तुम्ही कुठेतरी टाका, म्हणजे काय पण टाका, 110 टाका आणि त्याच्यावरून डिग्री सेल्सिअस काढून बघा. ठीक आहे, कळलं? आता आपण ही बघू कन्सेप्ट कोणती? ऍब्सोल्यूट झिरोची. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? की 0 डिग्री सेल्सिअस नाहीये. ठीक आहे. ते काय असतं? 0 डिग्री सेल्सिअस ऍब्सोल्यूट म्हणजे काय? की त्याच्या पलीकडे काहीच नाही. ते ऍब्सोल्यूट असतं, बरोबर? पण आपण 0 डिग्रीच्या मागे जातो ना, तर ह्याचा अर्थ 0 डिग्रीच्या मागे पण काहीतरी आहे युनिव्हर्समध्ये. पण 0 केल्विनच्या मागे काहीच नाहीये. म्हणजे जे टेम्परेचर चालू होतं आपल्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, ते आहे 0 केल्विन. ठीक आहे. जर 0 केल्विन जर टेम्परेचर आहे, तर किती डिग्री सेल्सिअस असणार आहे? -273, बरोबर? ह्याच्यात ती व्हॅल्यू पुट केली तर कळलं ना? ह्याच्यावरून एवढं तर सिंपल मॅथ्स येतं ना तुम्हाला. हा, तर -273 केल्विन, सॉरी, डिग्री सेल्सिअस, कसं काय? हा, -273 डिग्री सेल्सिअस हे झालं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा 0 केल्विन, हे झालं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ठीक आहे, कळलं? तर ह्याच्या खाली युनिट्स मध्ये आपल्या काय म्हणतात त्याला, टेम्परेचर जात नाही सध्या, तरी आपल्याला ते फाइंड झालेलं नाही. मे बी कुठेतरी जाऊ शकतं, नंतर कधीतरी काय डिस्कवरी होऊ शकते, पण ते सध्या तरी आपल्याला तसं काही भेटलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्री सेल्सिअस हे तर फॉर्म्युला सांगितलंच आहे आणि ऍब्सोल्यूट झिरोची पण आपली कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट. एक मिनिट. तो कुठं होतो? मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट. तर म्हणजे काय? द्रावणांक आणि गोठण बिंदू. आता इथे
काय दिलंय ते, हे पूर्ण हे बघा, हे की नाही स्टेट बोर्डाचे काय म्हणतात स्क्रीनशॉट्स आहेत. तर तुम्हाला इथून न सांगता डायरेक्ट इथून सांगतो की आता काय हे गॅस आहे, लिक्विड आहे, सॉलिड आहे. थांबा इथे सांगतो ना. हा हे बघा, हे गॅस आहे, लिक्विड आहे आणि सॉलिड आहे. हे सॉलिड, लिक्विड, गॅस. आता जेव्हा आपण सॉलिडचं लिक्विड करतो तर हे जे टेम्परेचर आहे, थांबा मोठ्या अक्षरात काढतो, सॉलिड, लिक्विड, गॅस. हा तर सॉलिड मधून जेव्हा आपण लिक्विड मध्ये जातो तेव्हा काय असतं की सॉलिडचं तेव्हा काय मेल्ट होतं. ठीक आहे, म्हणजे काय मेल्टिंग पॉईंट आहे. इथं काय मेल्टिंग पॉईंट आहे. पण लिक्विडचं जेव्हा सॉलिड होतं तेव्हा तो कोणता आहे, फ्रीजिंग पॉईंट. बरोबर ना, लिक्विड फ्रीज होतं तेव्हा काय होतं, बर्फ होतो. तर फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा एकच आहे ना, दिसते का, कळते का तुम्हाला, हा एकच मेल्टिंग पॉईंट आहे. कळलं. आणि जेव्हा आपण इकडे येतो, लिक्विड पासून गॅसकडे जातो किंवा गॅसकडून लिक्विडकडे येतो, तेव्हा काय होतं, काय होतं हे बघा, इथं काय दिलंय की जेव्हा लिक्विड कडून गॅसकडे जातो तेव्हा बॉइलिंग पॉईंट असतो आणि जेव्हा गॅस कडून लिक्विडकडे येतो तेव्हा कोणता, कंडेन्सेशन पॉईंट असतो. कळलं का. तर ह्याचा अर्थ काय, लिक्विड कडून जेव्हा गॅसकडे येतो तर हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे कंडेन्सेशन पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण असतो. कळलं का. हा तर हेच दिलंय याच्यात. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघनन होते. कळलं का. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. कळलं. डन. चलो एवढंच आहे. त्याच्यानंतर लॅटेंट हिंट. आता एवढं आपण सगळं बघितलं. ठीक आहे. आता जेव्हा हे सॉलिड आहे, सॉलिड मधून लिक्विड होतंय, तर सॉलिड मधून लिक्विड होताना ही जी स्टेट चेंज होती ना, तर आपण जी टेम्परेचर देतोय, टेम्परेचर नाही देत आपण, हीट देतोय, टेम्परेचर चेंज होतं. हीट देताच देतो, पण इथं आल्यावर टेम्परेचर लगेच चेंज नाही होत. टेम्परेचर चेंज व्हायला काहीतरी वेळ घेतं. तर वेळ का बरं घेतं, कारण की इथले जे सॉलिडचे पार्टिकल्स आहेत ते सॉलिडचे पार्टिकल्स लिक्विड पार्टिकल मध्ये बदलतात. ठीक आहे. सॉलिड पार्टिकल्स म्हणजे काय, हे एकदम चिपकून आहेत. आपण मगाशी बघितलं चिपकून आहेत म्हणजे काय, त्यांना फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. बरोबर. पण आता लिक्विड मध्ये जर कन्व्हर्ट व्हायचे आहे तर ते थोडेसे दूर जाणार. आता दूर गेलं म्हणजे काय, हे जे चिपकून होते ह्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दूर जाणार. त्यासाठी काय लागणार, एनर्जी लागणार. बरोबर. तर ती एनर्जी काहीतरी खाती, ते लगेच टेम्परेचर चेंज नाही होत. बरोबर. ती एनर्जी खाती, ती एनर्जी जी खाते त्याला काय म्हणतात, गुप्त एनर्जी किंवा लॅटेंट हीट. आता तुम्ही तर बघ समय रेनाचा शो बघितला असणार आहे, इंडियाज गॉट लॅटेंट. बरोबर, तो बॅन झाला पूर्ण. हा तर तो लॅटेंट म्हणजे काय, हिडन किंवा गुप्त असतं ते. ती जी अप्रकट ऊर्जा असते ती लगेच दिसून पडत नाही, जी टेम्परेचर मध्ये लगेच चेंज नाही होत. तुम्ही किती हीट द्या तर ते काय आहे, लॅटेंट हीट. कळलं का. त्याचे पण दोन टाइप्स असतात, तुम्हाला सांगतो आता परत. हे बघा, पहिल्या स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाताना हीट दिल्यावर टेम्परेचर न वाढता, बघितलं, टेम्परेचर वाढत नाही, न वाढता त्या हीटचा वापर स्टेट बदलण्यासाठी होतो. कळलं का. ते का बरं होतो, कारण की ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ते दूर जातं. कळलं. हा तर आता लॅटेंट हीट आहे ते दोन टाईपची असते. कोणती, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. जेव्हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये जातं तेव्हा मेल्ट होतं, तेव्हा एक लॅटेंट हीट लागते. सॉलिड एकदम चिपकून असतात, ते दूर जातात. बरोबर. तेव्हा लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असतं आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असतं. ठीक आहे, कळलं. चला तुम्हाला एक अनालॉजी पण सांगतो एकदम इझी मध्ये, जर तुम्हाला कळलं नसेल तर एवढं सांगू नये. ठीक आहे. आता मला सांगा, जर तुमचे एखादी काय म्हणतात मित्र आहे. ठीक आहे. तुम्ही घरात आहे, मस्त दरवाजात उभे आहे. ठीक आहे. आणि तुमच्या इथे बाहेर मित्र आला गाडी घेऊन. निघाले का बरोबर गाडी चित्र. हा जसं कळलं ना तुम्हाला, गाडी घेऊन आलाय आणि तुम्हाला आवाज देतोय, चल रे बाहेर फिरून येऊ. पण मधीच मम्मी काय म्हणते, अरे चहा घेऊन जा. पप्पा म्हणतात, अरे कुठं चालला, लवकर येशील, असं करशील तसं करशील, कशाला जातोय बाहेर. बरोबर. मध्येच बहीण किंवा भाऊ असेल तर काय, काहीतरी चिडवत आहे, तर तुम्हाला काय, पूर्ण काहीतरी एनर्जी द्यावी लागते घराच्या बाहेर निघताना. ठीक आहे. लगेच निघताना येत तुम्हाला. तर ती जी एनर्जी आहे, म्हणजे घराच्या आत होते ती एक स्टेट झाली, लगेच घराच्या बाहेर आले ती एक स्टेट झाली. तर घराच्या आतून बाहेर येताना जी स्टेट आहे, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी लागते ह्या सगळ्यांशी भांडून बाहेर यायला. तर ती एनर्जी म्हणजे काय, लॅटेंट हीट आहे. कळलं आता. कळलं. हा चलो फिर. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता ह्याच्यासाठी पण एक अनालॉजी देतो एकदम मस्त. ठीक आहे. मला सांगा, तुमचा म्हणजे प्रत्येकालाच असे काही मित्र असतात की, हा समजा तुमचा एक मित्र आहे. ठीक आहे. आणि इथे एक मैत्रीण आहे तुमची, दोघे खुश आहेत. ठीक आहे. आता ह्या मित्राला तुम्ही दोन शिव्या दिल्या. आता ह्याला दोन शिव्या दिल्या हा काय होतो, चिडतो लगेच. चिडण्याचं बरोबर निघालं नाही, एकच मिनिट. ठीक आहे. बरोबर. आता लक्ष येतंय, चिडला लगेच, दोन याच्यात चिडला, दोन शिव्यामध्ये. पण ही जी तुमची मैत्रीण आहे, ही लगेच चिडत नाही. हिला लगेच म्हणजे दोन शिव्या दिल्या तरी ती एवढी काही मानून घेत नाही. ठीक आहे. पण जर तुम्ही तिला चौथी शिवी दिली
लगेच चिडते ती पण. ठीक आहे. ही पण चिडली आता. तर हिला किती 4 शिव्या लागल्या चिडायसाठी. म्हणजे तुम्ही शिव्या देता म्हणजे काय, तुम्ही हिट देताय. हा लगेच 2 शिव्यामध्ये चिडला. पण तुम्ही हिला शिव्या द्यायसाठी 4 शिव्या द्याव्या लागल्या तेव्हा ही चिडली. बरोबर? चिडणं म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं. तर ह्याचा अर्थ काय आहे, की जेव्हा तुमचं 1 डिग्री सेल्सियसनी टेम्परेचर वाढतंय, त्यासाठी तुम्ही किती हीट घेताय? जर 2 हीट घेताय म्हणजे तुमची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कमी आहे. जर तुम्ही 4 शिव्या घेताय चिड्यासाठी, म्हणजे तुमची हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे. कळलं का? हां. तर सेम आता वॉटरचं आणि लँडचं पण असतं, जे आपण जिओग्राफीमध्ये शिकतो. लँडची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कमी असते, म्हणून ते लवकर टेम्परेचर म्हणजे लवकर तापतं आणि लवकर थंड पण होतं. पण वॉटरचं उलटं आहे. बरोबर? तर त्याच्यामुळे आपल्या हवा वगैरे आहेत, सी ब्रीज झालं किंवा लू वगैरे आहे, हे सगळं ह्याच्यामुळेच वाहतं. कळलं? हां. तर हां, तर हे काय म्हणताय, एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने वाढवण्यासाठी त्या पदार्थाला किती हीट द्यावी लागते, ते म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता बुकमध्ये काय दिलंय? द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ स्पेसिफिक मास ऑफ अ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता तुम्हाला काय कळलं सांगा बरं याच्यातलं? आता जे लईच हुशार आहे त्यांना कळलं असेल आणि त्यांना पाठ पण झालं असेल, त्यांनी पाठ केलं असेल, एका वर्षाने परत ते सांगून दाखवा. पण आता जे मी सांगितलं तुमच्या लक्षात नाही राहणार का? हां. तर हे आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कळलं? विशिष्ट उष्मा धारकता. डन. हां. तर ह्याचं युनिट काय असतं? जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता हे एक फॉर्म्युला आहे, हा पण लक्षात ठेवा. हीट हीट आता सबस्टन्स आहे, तर त्यांनी सबस्टन्सने किती हीट ऍब्झॉर्ब केली, जे काही टेम्परेचर वाढण्यासाठी, तर ते काढायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी कोणता आहे, टीएमसी फॉर्म्युला आहे. टीएमसी तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता. एक तृणमूल काँग्रेस म्हणून एक पक्ष आहे, ममता दीदीचा. तुम्ही ममता दीदी लक्षात ठेवू शकता. ते जरी नसं लक्षात ठेवायचं, तर डायरेक्ट डायरेक्ट 4-5 लिहून बघा. टीएमसी म्हणजे हीट ऍब्झॉर्ब, टीएमसी म्हणजे हीट ऍब्झॉर्ब, टीएमसी म्हणजे हीट ऍब्झॉर्ब, असं 5-6 म्हणा, लक्षात राहून जाईल. काय टीएमसी म्हणजे हीट ऍब्झॉर्ब बाय सबस्टन्स. आता टीएमसी म्हणजे काय, की टी म्हणजे काय, टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे फक्त टेम्परेचर नाही, चेंज इन टेम्परेचर. समजा 50 डिग्री टेम्परेचर आहे, ते जर 60 डिग्री झालं, तर किती 10 डिग्री असणार आहे. हे 10 डिग्री म्हणजे टेम्परेचर आहे, टी आहे. कळलं? एम म्हणजे त्या सबस्टन्सचं मास किती आहे ते, आणि सी म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हे तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला तर हे तुम्हाला दिलेलं राहील. ठीक आहे. बाकी जास्त काही पाठ करत बसू नका. हीट ऍब्झॉर्ब बाय द सबस्टन्स इज इक्वल टू टीएमसी. डन. चलो फिर. त्याच्यानंतर आता सबस्टन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते बघू आपण. आता सगळ्यात पहिले हे तर आपण शिकलेलोच, आपल्याला माहितच असतं, ठिसूळपणा किंवा ब्रिटलनेस. काय, की आता खडू असतो, पटकन तुटतो, तो ठिसूळ आहे, लगेच तुटतो. बरोबर? आता कठीण पण हार्डनेस काय, की खीळ आहे किंवा लोखंडाची काही वस्तू आहे किंवा इव्हन डायमंड आहे. डायमंडला पण म्हणजे हार्ड, खूप खूप हार्डेस्ट सबस्टन्स आहे ना डायमंड. हा, तर हे हार्डनेस म्हणजे काय, की जे लगेच तुटत नाही, ते हार्ड. बरोबर? आता स्थितिस्थापकता किंवा इलेस्टिसिटी म्हणजे काय, की आता हा रबर आहे. रबरला तुम्ही ताणल्या, ठीक आहे, आणि इथून सोडला. जर सोडल्यावर हा परत असाच होतो. म्हणजे काय, स्थितिस्थापकता म्हणजे जशी स्थिती होती तशी स्थापन परत होतं. ठीक आहे, कळलं? ते इलेस्टिसिटी झाली. आता अजून एक इथं लिहिलेलं नाही आहे मी. अजून एक कन्सेप्ट असते, प्लास्टिसिटी. PLASTICITY. ठीक आहे. आता प्लास्टिसिटी ही एक कन्सेप्ट आहे. आता प्लास्टिसिटी म्हणजे काय, की तुम्ही जसं दाबलं तसं ते दबतं. ठीक आहे. तर इथे लिहूनच घेतो. जसं दाबलं तसं दबून राहतं. ठीक आहे. कळलं? म्हणजे असं कणिकाचा गोळा वगैरे असला, तुम्ही गोळा करताय किंवा म्हणजे तो गोळा केला आणि तो दाबला, तर तो दबूनच राहतो तसा. परत तो सरळ होत नाही. बरोबर? ते झालं प्लास्टिसिटी. कळलं? त्याला प्लास्टिसिटी म्हणतात. हां. त्याच्यानंतर फ्लुइडिटी आपल्याला माहितीच आहे. म्हणजे काही लिक्विड असतात ते लई जास्त फ्लुइड असतात. काही एकदम गोठलेले म्हणजे हळू जसं मध वगैरे आहे, ते लगेच पसरत नाही. पाणी लगेच पसरतं. कळलं? हां. ते आहे फ्लुइडिटी. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी म्हणजे किती घोळण्याची क्षमता आहे, की घोळल्या पण जातं की नाही. आता समजा पाण्यात आहे. पाण्यात तुम्ही क्षार घोळताय किंवा साखर घोळताय, ते घोळलं जातं. ठीक आहे. पण खडे वगैरे घोळू शकत नाही. ते इन्सोल्युबल आहे खडे. बरोबर? पाण्यामध्ये. त्याच्यानंतर पारदर्शकता किंवा ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? आपल्याला जे पुरं आपलं युनिव्हर्सच ट्रान्सफर आहे. बरोबर? तर आपल्याला पूर्ण दिसतंय. जिथून लाईट पास होतोय ते म्हणजे ट्रान्सपरंट. ठीक आहे. कळलं? हां. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, की काय मॅटर बघितला. मॅटरचे 2 क्लासिफिकेशन बघितले, कोणते? फिजिकल आणि केमिकल. केमिकल अजून बघायचे आहोत. फिजिकलमध्ये आपण काय बघितलं? सॉलिड, लिक्विड, गॅस. आता राहिलं काय त्याच्यात? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट आणि काय राहिलंय?
प्लाझ्मा. ठीक आहे, तर हे आपण घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण बघू सॉलिडचे 2 टाइप्स आहेत ते बघणार आहोत. गॅसियसचे गॅस लॉज बघणार आहोत, हे 2 पण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे जे केमिकल क्लासिफिकेशन आहे ते बघू. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आता सॉलिडचे जे 2 टाइप्स आहेत ते बघू. कळलं आता इथपर्यंत तर कळलंय ना? हा, आता सॉलिडचे 2 टाइप्स. पहिलं म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं म्हणजे अमॉर्फस सॉलिड, म्हणजे स्फटिकी आणि अस्फटिकी. ठीक आहे, आता ह्या डायग्राम वरून तुम्हाला कळत असेल की क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मध्ये फरक काय ते डायरेक्टच कळत असेल की त्याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर आहेत ते सगळं सारखे स्ट्रक्चर आहे, म्हणजे सगळे एका स्ट्रक्चर पासून बनलेले जे एकदम लॉंग चेन करू शकतात. हे असे क्रिस्टलाइन सॉलिड असतात, ते क्रिस्टल्स असतात. आणि म्हणजे क्रिस्टल क्लिअर म्हणतो नाही का, यांचं क्लॅरिटी आहे की मी असंच असणार आहे, प्रत्येक आमचं स्ट्रक्चर आहे असंच असणार आहे. ते क्रिस्टलाइन असतात, ह्यांच्या क्लॅरिटी असतात. आणि अमॉर्फस म्हणजे काय, म्हणजे क्लॅरिटी नसतं, हे कसंही गाय गबाड्यासारखं कसंही असतात ते. ठीक आहे, म्हणजे हे अमॉर्फस सॉलिड्स म्हणजे त्याचे जे इंटरनल स्ट्रक्चर असतं ते. ठीक आहे, आता ह्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते बघून घेऊ. आता पहिलं म्हणजे कणांची रचना. इथं हे काय लॉंग रेंज ऑर्डर असते स्फटिकी, म्हणजे ह्याच्यात लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे सगळं समान असण्याची शक्यता जास्त असते यांच्यात क्रिस्टलाइन मध्ये. आणि अमॉर्फस म्हणजे काय, शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणजे काय, अल्प पल्ल्याची नियमितता किंवा मर्यादित रचना. ठीक आहे, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट जर बघायला गेला ह्यांचा, तर जो स्फटिकी आहे किंवा क्रिस्टलाइन सॉलिड आहे ह्यांचा शार्प असतो, म्हणजे असणार ना, ते जर नीटनेटके आहेत तर त्यांचा शार्पच असणार. बरोबर, तर शार्प म्हणजे काय, 100 डिग्री म्हणलं तर 100 डिग्री सेल्सिअसच, 101 होणारच नाही. बरोबर, तो झाला शार्प. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प असतो. जसं की मेटल्स असले, मेटल्स म्हणतात ना, आता लोखंडाचा तुम्ही जेव्हा जर वाचत आहे मेल्टिंग पॉईंट, तर तुम्हाला असं कधीच नाही म्हणणार की 1000 ते 10,000, तो एक कोणतरी स्पेसिफिक दिला असणार आहे. कळलं ना? तर त्याच्यानंतर त्या स्ट्रक्चर जॉमेट्री, तर हे आपण बघितलेलं आहे. ह्याचं एकदम रेग्युलर असतं, डिफिनाइट असतं, ह्याचं इरेग्युलर असतं. ठीक आहे, अमॉर्फसचं. त्यानंतर अॅनिसोट्रॉपी किंवा आयसोट्रॉपी. आता ही कन्सेप्ट लक्षात घ्या. अॅनिसोट्रॉपी किंवा आयसोट्रॉपी म्हणजे काय, की अॅनिसोट्रॉपिक म्हणजे ते दिशेनुसार गुणधर्म बदलतात. म्हणजे काय, की समजा आता हे आहे ग्रॅफाइट. ठीक आहे, आता ग्रॅफाइटचे गुणधर्म म्हणजे कोणते, भौतिक गुणधर्म असतात किंवा फिजिकल गुणधर्म. तर ग्रॅफाइटच्या जे मधून आहे ती इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट होते, ह्याच्या वरतून कमी कंडक्ट होते. म्हणजे ते आयसो आयसो म्हणजे काय असतात, जे सेम असतात. अॅनिसो म्हणजे जे सेम नसतात. ठीक आहे, सगळीकडे सेम नसतात म्हणजे गुणधर्म बदलतात. सेम नसतं म्हणजे बदलणं. बरोबर, तर हे असे कोणते आहेत, डायमंड, ग्रॅफाइट, साल्ट, मेटल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झाम्पल विचारू शकतात की क्रिस्टलाइनचे आहेत की अमॉर्फसचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आयसोट्रॉपिक म्हणजे काय, की जे गुणधर्म त्यांचे बदलत नाही, भौतिक गुणधर्म ते बदलत नाही, सगळीकडून सारखेच असतात. जसं की ग्लास आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे. आता रबर तुम्ही कोणत्याही साईडने खिचा, ते सेमच त्याची जी इलेस्टिसिटी असणार आहे ती सेमच असणार आहे रबरची. ठीक आहे, म्हणजे ते त्याचे भौतिक गुणधर्म ते बदलत नाही. तर कोणते, ग्लास, रबर, प्लास्टिक, प्रोटीन, स्टार्च. कळलं? डन. हा, त्याच्यानंतर प्लाझ्मा. तर प्लाझ्मा म्हणजे अयनांग. आपण कोणते कोणते बघितले, सॉलिड, लिक्विड, गॅस. आता आलो प्लाझ्मावर. प्लाझ्मा म्हणजे काय, जर ग्लास नाही, गॅसला आपण लय जास्त हीट दिली, जर गॅस खूप जास्त हीट दिली, खूप जास्त टेम्परेचर दिलं, तर ह्या गॅसचं काय, आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन म्हणजे काय, की त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज निर्माण होतात. जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज निर्माण झाले, जर त्याला पोटेन्शियल जर दिलं, तर काय होणार आहे, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहे. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आहेत ना त्याच्यात, तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. आणि मॅग्नेटिक फील्डनी पण ते अफेक्टेड होतील. कळलं, प्लाझ्मा. हा, त्याच्यानंतर हे कुठे आपल्याला भेटतात, स्टार्स, ऑरोरा किंवा लाइटनिंग वगैरे जे विजा चमकतात नाही का, तर त्याच्यामध्ये पण प्लाझ्मा असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे यूज कुठं असतात, प्लाझ्मा टीव्ही, आर्क वेल्डिंग. हे नॅचरल आहे बरं, हे मॅनमेड नाही आहे, नॅचरल आहे. नेचरमध्ये सापडतं, कारण की स्टार मध्ये दिसते ना आपल्याला, ऑरोरामध्ये. ऑरोरा म्हणजे काय, ते एकदम ढगा, म्हणजे आता आपल्याला इकडे दिसत नाही, पण जे पोलार कंट्रीज आहेत तर तिथे आपल्याला हे दिसतात ऑरोराज. ठीक आहे, म्हणजे एकदम चार्ज पार्टिकल्स असतात वरती आकाशात, ते एकदम कलरफुल दिसतात. ठीक आहे, तर ते असतात ऑरोरा. आणि लाइटनिंग त्याच्यानंतर कुठे यूज करतात, प्लाझ्मा टीव्ही, आर्क वेल्डिंग, निऑन बल्ब, फ्लोरोसेंट बल्ब. आता हे लक्षात ठेवा, जो फ्लोरोसेंट बल्ब असतो त्याच्यात कोणता गॅस वापरतात, हेलियम गॅस वापरतात. ठीक आहे, कळलं? हम्म. त्याच्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट हे काय आहे, की ह्याचं थोडंसं उलट आहे. कशाचा, प्लाझ्माला आपण खूप जास्त हीट देत होतो. आता बोस जे होते त्यांनी 1920 मध्ये एक कन्सेप्ट दिली होती ह्याच्यासाठी, कशाची,
आपण असं काय करून एक वेगळा स्टेट ऑफ मॅटर बनवू शकतो. आता त्यांनी मग ते आइन्स्टाईनकडे पाठवलं होतं. आइन्स्टाईन म्हटलं हा बरोबर आहे. त्यांनी मग थेरी मांडली. तर ते बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशनची थेरी झाली आणि 1995 ला ह्या तिघांनी मिळून म्हणजे जे दोघं आहेत त्यांनी एक बहुतेक रुबिडियमचं एक एलिमेंट घेतलं. त्याच्यापासून ते हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल केला आणि जो कॉर्नेल होता त्यांनी एक वेगळा कोणतरी एलिमेंट घेतला. आता माझ्या एक्झॅक्ट लक्षात येत नाही. तर ह्या तिघांना मग नोबेल भेटलं होतं. ठीक आहे. ह्यांनी तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल केला होता. कधी 1995 ला. तर एवढे लक्षात ठेवायची काही गरज नाही, पण असू दे ध्यानात. ठीक आहे. तर आता हे बनतं कसं? ते जे प्लाझ्मा होतं त्याला हिट केल्याने. आता ह्याला काय करायचंय? कूल करायचंय. एवढ्या टेम्परेचरला कूल करायचं की त्याच्या खाली युनिव्हर्सचं टेम्परेचर जाणारच नाही. म्हणजे किती? काय सांगितलं तुम्हाला? ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. बरोबर? ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर किती होता? 0 केल्व्हिन. बरोबर? 0 केल्व्हिन म्हणजे किती? -273.15 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हे 0.15 आता सांगतोय, तेव्हा सांगितलं नव्हतं. ठीक आहे. -273.15 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर तेवढं थंड करायचंय आणि कशाला? व्हेरी लो डेन्सिटी गॅस. व्हेरी लो डेन्सिटी गॅस म्हणजे काय? समजा ह्या बॉक्समध्ये समजा 1000 पार्टिकल्स याचे राहत, समजा 1,00,000 पार्टिकल्स एखाद्या गॅसचे राहत असतील, तर त्याच्यात 2 नाही 3च पार्टिकल पाहिजेत. ठीक आहे. ह्या बॉक्समध्ये आणि त्याला एवढं कूल करायचं -273 डिग्री पर्यंत आणायचं आणि तेव्हा काय होईल की ते जे पार्टिकल्स आहेत ते एकत्र येतील. 4-5 जे काही पार्टिकल्स आहेत ते एकत्र येतील आणि ते कसे म्हणजे इकडे तिकडे हालणारच नाही आणि ते काय बिहेव करणार की सिंगल ॲटम असल्यासारखे बिहेव करणार. ठीक आहे. तर ते काय क्वांटम स्टेट अचीव्ह करणार आहेत. ठीक आहे. आता क्वांटम एन्टँगलमेंट आहे ती खूप जास्त कॉम्प्लेक्स म्हणजे टर्म आहे. ते मोठ्या मोठ्या प्रोफेसरला पण नाही कळत. ठीक आहे. तर क्वांटम एन्टँगलमेंट होतं आणि हे जे काय म्हणतात बोसांनी ही थिअरी मांडली होती आणि श्रॉडिंगर्स वगैरे माहित असेल तुम्हाला. श्रॉडिंगर्स कॅट म्हणजे कॅट मेली आहे की जिवंत आहे, जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ती कळत नाही, अशी काहीतरी कन्सेप्ट आहे ती. ठीक आहे. तर ती आता आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, पण ती कन्सेप्ट पण श्रॉडिंगरने पण ह्याच्यावरूनच काढलेली कन्सेप्ट. ठीक आहे. तर ऍटम अचीव क्वांटम स्टेट आणि बिहेव ॲज अ सिंगल सुपर ॲटम. ठीक आहे. डन. त्याच्यात झिरो विस्कोसिटी असते आणि सुपर फ्लुइडिटी असते, म्हणजे एकदम फ्लुइड असतो तो. ठीक आहे. आणि नोबेलचं तुम्हाला सांगितलं आहे. तर हे झालं बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. कळालं तुम्हाला? हा. त्याच्यानंतर आपलं राहिलं आयडियल गॅस. तर आयडियल गॅस म्हणजे काय? जे आयडियल असतं, बरोबर? जे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं ते म्हणजे आयडियल. बरोबर? हे माझे आयडियल आहे. पण आपण तसे बनवू शकतो का? नाही. आंबेडकर आपले आयडियल असतात. शिवाजी महाराज आपले आयडियल असतात. आपण तसे बनवू शकतो का? नाही बनत आपण. ते असतात आयडियल. ठीक आहे. तर असा गॅस ज्याला फक्त मास असतं पण व्हॉल्यूमच नसतं, ते म्हणजे आयडियल गॅस. ठीक आहे. तर असं शक्य नाहीये युनिव्हर्समध्ये. पण जर खूप लो प्रेशरमध्ये आणि हाय टेम्परेचर आणि सॉरी हां, काय सांगत होतो मी? जर खूप लो प्रेशर असला, लो प्रेशर म्हणजे काय? की जो काही व्हॉल्यूम आहे, त्या व्हॉल्यूमला खूप जास्त जागा दिलेली आहे. म्हणजे जेवढं काही मास आहे, त्या मासला खूप जास्त जागा दिली आहे. ते म्हणजे लो प्रेशर, बरोबर? आणि हाय टेम्परेचर त्याला खूप जास्त टेम्परेचर दिलंय. खूप जास्त टेम्परेचर दिलं. तर जे रिअल गॅसेस आहेत, टेम्परेचर दिलं म्हणजे काय? की त्यात जे काही हे अणू असणार आहेत किंवा रेणू असणार आहेत, ते इकडे-तिकडे पसरणार आहेत. ठीक आहे. कुठे रँडमली त्यांना जागा खूप असणार आहे. तर ते गॅसेस आयडियल गॅससारखे बिहेव करतील. कळलं का? हां. तर हे आहे रिअल गॅसेस आपले जे अवतीभोवती असतात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड जे काही आहे. तर त्यांना जर असं केलं, तर ते आयडियल गॅससारखे बिहेव करतील असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर गॅसचे असे 4 लॉज आहेत. म्हणजे 5-6 लॉज आहेत. पण हे जे 4 लॉज आहेत, ह्या 4 लॉजला जर आपण कंबाईन केलं, तर काय भेटतं आपल्याला? आयडियल गॅस भेटतो. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता हे पाठ करायचं आहे. पाठ करायचं म्हटलं तुम्हाला पाठच करायचं आहे. तुम्ही कसंही करा. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता मी तुम्हाला सांगू शकतो की पीव्ही सिंधू आणि एनटीआर तो साऊथचा हिरो नाही का, तर त्यांनी लग्न केलं असं लक्षात ठेवू शकता. पण मी तरी म्हणेन त्या ट्रिकपेक्षा तुम्ही पाठ करून टाका. हे 4-5 लिहा. पीव्ही सिंधू आणि सॉरी पीव्ही आणि एनआरटी. ठीक आहे. हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनवरून सांगतो. त्याच्या अगोदर सांगतो की गॅस लॉज कोणते आहेत. हे गॅस लॉज कोणते आहेत? ABCG. ABCG. ए म्हणजे काय? ॲव्होगॅड्रोस. बी म्हणजे काय? बॉयलेज. सी म्हणजे चार्ल्स आणि जी म्हणजे गे-लुसॅक्स. आता हे लक्षात कसे ठेवायचे? त्यासाठी पण सांगितलंय. हां, तर तुम्हाला हे नाही सांगितलं ना तुम्हाला पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हां, तर पी म्हणजे काय इथं? प्रेशर. टी म्हणजे काय? सॉरी हां, पी म्हणजे काय? प्रेशर. टी म्हणजे काय? टेम्परेचर. हा जो टी आहे हा टेम्परेचर आहे. पी म्हणजे प्रेशर आहे. व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे. एन म्हणजे काय? की नंबर ऑफ मोल्स आणि आर म्हणजे काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे.
तर हे लक्षात ठेवा. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो. जेव्हा आपण इन्व्हर्सली किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल बघत असतो तेव्हा ह्याचं काही काम नसतं. पण जेव्हा आपण इज इक्वल टू करत असतो तेव्हा कॉन्स्टंट मध्ये आल्याशिवाय ते इक्वेशन बनतच नाही. ठीक आहे, म्हणजे पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, हा आर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर हे जे आपण जे रिलेशन बघू त्याच्यात तो आर नसणार आहे. ठीक आहे, तर एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, टी म्हणजे टेम्परेचर, पी म्हणजे प्रेशर. तर आता तुम्हाला एकदम सिंपल मध्ये सांगतो. हे झालं ना आपलं, यांना आपण कापून टाकू. ठीक आहे, हा, तर काय सांगितलं होतं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हा, तर हे आपण आधी लक्षात ठेवू. आता मी काय सांगितलं होतं की कोणते कोणते लॉज आहेत, ए बी सी जी. ए म्हणजे ॲव्हॅगॅड्रोज, बी म्हणजे बॉयलेज, सी म्हणजे चार्ल्स, जी म्हणजे गे लुसॅक्स. आता लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, ॲव्हॅगॅड्रोचा जो आहे तो व्ही एन. ठीक आहे, बॉईज, आता हा लक्षात ठेवा. आता बाकीचे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन लक्षात राहील. बॉईज म्हणजे काय, बॉईज, बॉयलेज, बॉयलेज हा काय पाव खातोय. ठीक आहे, पाव खातोय म्हणजे पीव्ही. आता चार्ल्स आहे, हा काय टीव्ही बघतोय, बरोबर. आणि गे लुसॅक आहे, गे लुसॅक आहे, हा काय करतोय, पीटी म्हणजे शाळेमध्ये आहे आणि पीटी करतोय. ठीक आहे, इथं तुम्हाला चित्र पण दाखवतो. हे बघा, हा ॲव्हॅगॅड्रोचा व्हीएन आहे. बी म्हणजे काय, बॉयलेज लॉ आहे, तो पीव्ही पाव खातोय, बॉयलेज पाव खातोय. आणि चार्ल्स काय बघतोय, टीव्ही बघतोय. कळलं, चार्ल्स आहे तो टीव्ही बघतोय आणि हा गेलुसेक आहे, हा असा पीटी करतोय. कळलं, डन. हा, तर ह्याच्यावरून आपले हे जे सगळे लॉज आहेत हे लक्षात राहतील. आता पीव्ही, पीव्ही म्हणजे काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्यांचं रिलेशन आहे. ठीक आहे, आणि जर ह्यांचं रिलेशन आहे तर टी हा कॉन्स्टंट आहे. आता तुम्हाला इथंच सांगतो ना यार. हा, तर हे कळलं होतं आपल्याला इथपर्यंत. तर आता जो ॲव्हॅगॅड्रोज आहेत, तर मी काय म्हटलं, व्ही आणि एन, ह्या दोघांचं रिलेशन आहे. ठीक आहे, तर व्ही जेवढं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कशावर डिपेंड असेल म्हणताय, हे कशावर, नंबर ऑफ मोल्सवर, नंबर ऑफ मोल्स वर ते व्हॉल्यूम डिपेंड असणार आहे. आता बॉईल्स थेरम आहे, बॉईल म्हणजे काय, आपण पाव खात आहे, लक्षात ठेवलं ना, बॉईल, बॉईल आपण लक्षात ठेवू शकतो की उकळून पाव खात आहे. ठीक आहे, बॉईल करून, तर आपल्याला जास्त इमॅजिन राहील. ठीक आहे, एक मिनिट. हा, तर बॉईल उकळून हा काय खातोय, पाव खातोय. तर पी व्ही, पी आणि व्ही मध्ये रिलेशन आहे. आता हे रिलेशन कसं इन्व्हर्सली आहे, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा, इथं एकत्र आहे ना, हा जर व्ही इकडे गेला तर काय होईल, वन अपॉन व्ही राहील, बरोबर ना, इज इक्वल टूच्या इकडे गेला. आता पी आहे, पी व्ही आहे, तर ह्याला पी ला व्ही ला इकडे आणलं तर काय होईल, वन अपॉन व्ही राहील. कळलं ना इथपर्यंत. हा, तर हे असं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर सी चार्ल्स, चार्ल्सचं काय, चार्ल्स टीव्ही बघतोय, बरोबर. टी व्ही, टी म्हणजे टेम्परेचर आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम, तर ह्या दोघांचं डायरेक्ट रिलेशन आहे. त्याच्यानंतर हा, जर टी आणि व्हीचं रिलेशन आहे ह्याचा अर्थ काय, टी आणि व्हीचं रिलेशन आहे ह्याचा अर्थ इथे काय, प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. आता गेलुसॅक्स आहे, गेलुसॅक्स काय करतोय, पीटी, पी म्हणजे प्रेशर, टी म्हणजे टेम्परेचर, पी म्हणजे प्रेशर, टी म्हणजे टेम्परेचर. आता पी आणि टी आहे ह्याचा अर्थ काय, व्ही जो व्हॉल्यूम आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. कळलं, तर हे झाले लॉज. आले ध्यानात. एकदा जर नसेल लक्षात आले तर परत एकदा रिवाइंड करा, 5, 10, 15, 20 सेकंद जे काय झाले असेल, 1-2 मिनिटं, त्याच्यामध्ये परत एकदा बघून घ्यायचे सगळे लॉस. ठीक आहे, तर ॲव्हॅगॅड्रो लॉ मध्ये आपण सांगितलं होतं व्हॉल्यूम आणि मोल्स, नंबर ऑफ मोल्स असतात, आणि काय की टी आणि पी कॉन्स्टंट असतात त्याच्यात. ठीक आहे, बॉईस लॉ पण ते बघितलं, पाव खात आहे, पी आणि व्हीचं रिलेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चार्ल्स लॉ मध्ये पण व्ही आणि टीचं रिलेशन आहे, आणि गेलुसॅक मध्ये पण पी आणि टीचं रिलेशन आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावरून आपण पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे काढलेलं आहे, काय आयडियल गॅसचं इक्वेशन. डन. त्याच्यानंतर हे तुम्ही वाचून घेतलं, आता हे कळलंय तुम्हाला, तर आता वाचून जरी घेतलं तरी तुम्हाला लगेच लक्षात राहून जाईल. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवा, पी वन व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अपॉन टी टू. आता याच्यावरून हे डिराईव्ह झालं. आता डेरिएशन वगैरे मी तुम्हाला सांगत बसणार नाही, हे लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, पी वन व्ही वन अपॉन टी वन. आता कसं आहे की पी वन व्ही वन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर हे सोबतच येणार. ठीक आहे, एका जर जागी याच्या, पी टू व्ही टू हे जर इकडे आहे तर हे पी टू व्ही टू असणार आहे, आणि अपॉन टी वन, कारण की टी वन ह्या दोघांना पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर खाली टी वन असणार आहे. आता ते डेरिवेशन आहे, ज्यांना मॅथ्स येत नसेल तर त्यांनी हे पाठ करून टाका. ठीक आहे,
झाले आपले. आता हे लॉ सोडून आणखी दोन लॉज आहेत. कोणते? ग्रॅम्स लॉ आणि डेल्टन्स लॉ. आता ग्रॅम्स लॉ म्हणजे काय? लॉ ऑफ डिफ्युजन. आता हा काय म्हणतो, ग्रॅम काय म्हणतो, की जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल, ठीक आहे, तर आता दोन वेगवेगळे गॅस आहेत, तर त्या दोन वेगवेगळ्या गॅसमध्ये म्हणजे एखाद्या गॅसची डेन्सिटी किती आहे, तर त्यावर ते अवलंबून असेल की ते डिफ्यूज किती होईल. डिफ्यूज म्हणजे पसरल किती. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की हलकी हवा पटकन पसरते. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असते तेव्हा रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस. बरोबर. तर डेन्सिटी ऑफ गॅस जर कमी असली तर हवा लवकर पसरेल. कळलं? हे आहे ग्रॅम्स लॉ. आणि डेल्टॉन्स लॉ म्हणजे काय, की जो काही आता समजा हा एक बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये तीन गॅसेस आहे. एक समजा ऑक्सिजन आहे, एक हायड्रोजन आहे आणि एक कार्बन डायऑक्साइड आहे. ठीक आहे. आता ह्या बॉक्समध्ये फक्त जर ऑक्सिजन असता, ठीक आहे, तर फक्त ऑक्सिजन असता तर त्याचं प्रेशर किती असतं, किंवा फक्त हायड्रोजन असतात त्याचं प्रेशर किती असतं, किंवा फक्त कार्बन डायऑक्साइड असतं त्याचं प्रेशर किती असतं, त्याचं इंडिव्हिज्युअल काढायचं. म्हणजे ते P1 P2 P3 भेटेल. आणि ते जर आपण ऍड केलं तर आपल्याला पी टोटल भेटेल. ठीक आहे. तर हे आहे डेल्टॉन लॉ. डेल्टॉनने काय सांगितलं? प्रेशरचा लॉ सांगितला. ग्रॅमनी काय सांगितलं? डिफ्युजनचा लॉ सांगितला. डिफ्युजन म्हणजे पसरण्याचा. ठीक आहे. डन. तर आपले हे झाले पूर्ण फिजिकल क्लासिफिकेशन. कळलं? आता ह्याच्यानंतर आपण केमिकल क्लासिफिकेशन बघू. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? मॅटर. मॅटरचे दोन प्रकारचे क्लासिफिकेशन. पहिलं म्हणजे फिजिकल, दुसरं म्हणजे केमिकल. फिजिकल आपलं झालंय सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. बरोबर. त्याच्यानंतर आता हे पूर्ण संपलं आपलं. टेम्परेचर वगैरे बघितलं, कन्व्हर्जन वगैरे बघितलं. आता आलो आपण केमिकल क्लासिफिकेशन कडे. आता केमिकल क्लासिफिकेशन दोन प्रकारचे आहेत. ठीक आहे. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स म्हटलं म्हणजे काय? सबस्टन्स म्हणजे काय, की जे एकदम काय म्हणतात त्याला, प्युअर गोष्टीपासून बनलेलं आहे. ठीक आहे. सिंगल कॉन्स्टिट्युएंट म्हणजे एकदम समजा H2 आहे, पाणी आहे, तर फक्त H2 त्याच्यात तुम्ही ऑक्सिजन बघणारच नाही. फक्त ऑक्सिजनचा वेगळा एलिमेंट किंवा कार्बन डायऑक्साइड वेगळं बघणार नाही. फक्त H2 आहे त्याच्यात. ठीक आहे. ते म्हणजे काय? प्युअर सबस्टन्स झाला. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या पाण्यात जर तुम्ही लिंबू वगैरे टाकला तर ते प्युअर सबस्टन्स राहणार नाही. ते काय बनणार? मिक्सचर बनणार. ठीक आहे. तर ते प्युअर सबस्टन्स मध्ये काय दोन प्रकारचे आहेत. एक एलिमेंट्स असतात आणि दुसरे कंपाऊंड्स. आता एलिमेंट्स पण त्याच्यामध्ये पण मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स असतात. आणि कंपाऊंड्स मध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक असतात. हे आपण सगळं परत पुढच्या एका वेगळ्या लेक्चरमध्ये बघणार होतो. इथं आपण फक्त वरवर बघू घेऊ एकदा. त्याच्यानंतर मिक्सचर आहेत, हे होमोजिनियस असू शकतात किंवा हेटेरोजिनियस असू शकतात. तर मिक्सचरचा पण एक सेपरेट चॅप्टर आहे आपला. ठीक आहे. आता हे मग सांगितल्याप्रमाणे फक्त एका कॉन्स्टिट्युएंट पासून जे काय बनतं ते म्हणजे सबस्टन्स होतं. एक कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, की सिंगल मॉलिक्युलचे खूप सारे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे सिंगल त्याच्यामध्ये दुसरे कोणते मॉलिक्युल नाहीत. ते म्हणजे काय? प्युअर सबस्टन्स असतात. जसं तुम्हाला सांगितलं O2 आहे, ऑक्सिजन आहे. तर O2 चेच खूप सारे मॉलिक्युल्स आहेत. तर ते कोणती ऑक्सिजन गॅस झाली. ठीक आहे. खूप सारे O2 आहेत. ते ऑक्सिजन गॅस झाली. ठीक आहे. आता पुढे जायच्या अगोदर एक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ मॉलिक्युलची. मॉलिक्युल म्हणजे काय, की ॲटम्स आहेत. तर ॲटम्स पासून मॉलिक्युल बनतात. आज जर एकाच प्रकारचे ॲटम्स असतील तर ते काय आहेत? तर ते एलिमेंट्स आहेत. आता मॉलिक्युलचे पण दोन प्रकार असतात. जर एका प्रकारच्या ॲटम्स पासून किंवा अणूपासून जे काही बनत असतील तर ते म्हणजे काय, हा पहिला प्रकार झाला. म्हणजे काय, ऑक्सिजन O2, H2 वगैरे आहे. तर हे एकाच प्रकारचे O प्लस O, O2 बरोबर. तर हे झाले एकाच प्रकारचे. त्याच्यानंतर जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रकारचे असतील, समजा H2O आहे, पाणी आहे, त्याच्यात हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, पण हा एक सिंगल मॉलिक्युल आहे. कळलं का? ह्याच्यात केमिकल बॉन्डिंग आहे. बरोबर. हे सेपरेट असे लगेच आपण करू शकत नाही. चाळणीने चाळून आपण पाणी गाळू शकत नाही. बरोबर. म्हणजे हायड्रोजन वेगळं आणि ऑक्सिजन वेगळं करू शकत नाही. बरोबर. तर असे दोन प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. कोणतं? की जर दोन किंवा दोन जास्त प्रकारचे जर ॲटम्स एकत्र आले H2O सारखे, तर ते एक असतं प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, की एकाच प्रकारचे म्हणजे ऑक्सिजन O2 असला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स. एलिमेंट्स बघितलं आपण. एलिमेंट्स म्हणजे काय, की एकाच प्रकारच्या ॲटम्स पासून, ते मग सांगितलं तेच आहे. ठीक आहे. आणि हे सिम्पलर सबस्टन्स मध्ये याच्यापेक्षा अजून सिंपल होऊच शकत नाही. म्हणजे काय, एलिमेंट्स आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत सायंटिस्ट लोकांनी 118 एलिमेंट्स डिस्कव्हर केलेले आहेत. त्याच्यापैकी 92 एलिमेंट्स आहेत हे नेचरमध्ये ऑकर होतात, नेचरमध्ये सापडतात. आणि बाकीचे जे आहेत ते आपण मॅनमेड आहेत. बरोबर. आता काही जण म्हणतात की 94 पण आहेत. ते नेपच्युनियन आणि प्लुटोनियम वगैरे पण आहेत. तर ते पण असतात म्हणतात. पण जनरली आपल्याला 92 सापडतात. हे जे दोन आहेत हे खूप रेअरली सापडतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ही एक गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायसाठी, की एलिमेंटमध्ये
ज्या ह्या गोष्टी म्हणजे तसं तर आपण पिरियोडिक टेबल मध्ये पण बघणार आहोत, पण आता इथे हा म्हणजे जे काय म्हणतात स्टेट बोर्डाचं हे बुक आहे त्याच्यामध्ये हे या चॅप्टर मध्ये दिलंय, तर आपण इथेच लक्षात पाठ करून घेऊ कारण की हे दिलेलं आहे, पेपरमध्ये विचारू शकतात. काय दिलंय यांनी की जो टंगस्टन आहे, जो आपण बल्ब मध्ये वापरतो टंगस्टन, तर त्याचा सिम्बॉल काय डब्ल्यू आहे. टी पासून नाही आहे, टी नाही आहे, डब्ल्यू आहे. आता हा जो डब्ल्यू आहे तो कशापासून आलाय, जर्मन नेम आहे, जर्मन नेम वोल्फ्रॅम. कोणतं वोल्फ्रॅम, त्याच्यापासून डब्ल्यू आलेला आहे. कोणतं टंगस्टनचा, टंगस्टनचा डब्ल्यू, वोल्फ्रॅम जर्मन, एवढं लक्षात ठेवा. अजून दुसरी गोष्ट काय की सिल्वर एजी आणि गोल्ड एयू हे लॅटिन नेम पासून डिराईव्ह केलेले आहे. ठीक आहे, कोणते लॅटिन नेम, ॲर्गेंटम आणि ऑरम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोणतं, गोल्ड एयू आणि सिल्वरचं एजी, हे लॅटिन याच्यापासून आले, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथं हे दिलं आहे तर याच्या एक स्टेप पुढे जाऊन मी काय केलं की जे बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे असे जे लॅटिन किंवा दुसऱ्या भाषेतून आलेले जे नाव आहेत की जे जे समजा आयर्न आहे तर आयर्न साठी आपण एफ वापरतो. ठीक आहे, तर अशी जे बाकीचे नाव आहेत पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये ते आपण इथं बघून घेऊ. कोणते कोणते, सोडियम म्हणजे Na, Na हा सिम्बॉल आहे काय, नॅट्रियम. ठीक आहे, पोटॅशियम म्हणजे के, पोटॅशियमचा पी नसतो, पोटॅशियमचा के असतो काय, कॅलियम. आयनचा Fe. आता ह्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या ते चालेल. याच्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, टंगस्टनचा, कारण की स्टेट बोर्डाच्या याच्यात दिलंय टंगस्टन आहे, गोल्डचं एयू आहे आणि कुठे गेलं ते सिल्वर, हा सिल्वरचं हे आहे. तर हे अर्गेंटम, वॉल्फ्रॅम आणि ऑरम हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि बाकीच्यांचे हे जे सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल्स लक्षात ठेवा. लीडचा पीबी आहे, मर्क्युरीचा Hg आहे, गोल्डचा EU, टंगस्टनचा डब्ल्यू, अँटीमनीचा एसबी, हा एक लक्षात ठेवा. अँटीमनीचा एसबी, टीनचा SN आहे, त्याच्यानंतर सिल्वरचा Ag, कॉपरचा Cu, त्याच्यानंतर आयर्नचा Fe, पोटॅशियमचा के, सोडियमचा Na. ठीक आहे, हे सगळे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर हे झाले आपले एलिमेंट्स. त्याच्यानंतर संयुगे, संयुगे म्हणजे काय, कंपाऊंड्स. कंपाऊंड्स, कंपाऊंड्स म्हणजे काय, कंपाऊंडिंग. आपण जेव्हा कंपाऊंडिंग म्हणतो, संयुगे म्हणतो, एकत्र येणं. ठीक आहे, संयुगे सुसंगत, आपलं जे नाव आहे ते संयुगे. तर एकत्र येतात, एकत्र येतात म्हणजे काय, ते पूर्ण केमिकल बॉन्ड बनवतात. ठीक आहे, ते पूर्ण एकत्र होऊन जातात. ते H2O आहे, पाणी ते आपण सेपरेट असं डायरेक्टली करू शकत नाही, त्याला केमिकल रिॲक्शन लागते सेपरेट करायसाठी. ते म्हणजे काय, कंपाऊंड्स आहे. ठीक आहे, तेच दिलंय. ठीक आहे, इथे काय दिलंय, मॉलिक्युल्स आर मेड ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाइप्स. हा, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी, वाचून घेतलं तरी समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण एकदा बघून घेऊ की त्यांचं फिक्स कंपोजिशन असतं. समजा H2O आहे तर वॉटरच असणार, ते H2O असणार, त्याच्यात H3O, HO2 वगैरे काय असं फालतू इकडचं तिकडचं काहीच नसणार, H2O तर H2Oच. ठीक आहे, त्यानंतर केमिकल कॉम्बिनेशन असतं, म्हणजे त्याच्यात बंद असतात, म्हणजे आयोनिक बॉन्ड म्हणा किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड असू शकतात, तर असे बनवून ते केमिकल कॉम्बिनेशन पासून बनलेले असतात. ठीक आहे, कंपाऊंड्स. त्याच्यानंतर ह्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या नवीन असतात. आता इथे एक्झाम्पल लिहिलंय सोडियम. सोडियम हा काय एकदम रिएक्टिव्ह मेटल आहे, खूप जास्त लगेच रिॲक्ट होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, क्लोरीन हा पॉइझनस गॅस आहे, हा पॉइझनस गॅस आहे क्लोरीन. पण आपण जे मीठ खातो घरी आपल्या, ते काय NaCl असतं, ह्या दोन पासून बनलेलं असतं, सोडियम आणि क्लोरीन पासून बनलेलं असतं. ते काय एडिबल असतं, आपण खाऊ शकतो ते. ठीक आहे, तर ह्याची डायरेक्ट प्रॉपर्टी चेंज झाली ना, कळतंय का. पण हे जर सरबत असतं, म्हणजे क्लोरीन आणि सोडियमचं जर मिक्सचर झालं असतं, तर सोडियम ची पण प्रॉपर्टी असते त्याच्यात आणि क्लोरीनची पण असते, आणि आपण पिल्यावर किंवा ते मीठ खाल्ल्यावर मेलो असतो आपण डायरेक्ट, कारण की ते पॉइझनस आहे ना क्लोरीन. कळलं का. त्याच्यानंतर ते फक्त केमिकली ब्रेक केले जाऊ शकतात. ठीक आहे, हे तर आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यानंतर मिक्सचर्स, मिक्सरचा पण वेगळा चॅप्टर आहे, पण आपण इथं बरोबर एकदा बघून घेऊ. मिक्सर म्हणजे काय, हे केमिकल बॉन्ड नसतात, म्हणजे जसं आपण सरबत आहे किंवा बऱ्याचशा वेगळ्या गोष्टी आहेत, ते आपण बरेच पुढे पण बघू, ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते. त्याच्यानंतर व्हेरिएबल कंपोजिशन, म्हणजे असं फिक्स रेशो नाही की H2Oच असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यात म्हणजे याचं प्रमाण 1000 पण राहू शकतं, ऑक्सिजनचं प्रमाण 2च राहू शकतं, काही पण राहू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपोनंट्स रिटेन देअर प्रॉपर्टीज, म्हणजे मूळ धर्म गुणधर्म ते टिकून राहतात, मग सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, त्यानंतर त्यांना फिजिकली सेपरेट करू शकतो आपण, म्हणजे जर चाळणी आहे, गहू आहे, गव्हात जर खडे आहे, चाळणी केली तर ते आपण वेगवेगळे करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नवीन सबस्टन्सचा फॉर्म होत नाही, भले आपण त्याला सरबत म्हणतो पाणी आणि त्याच्यात हे टाकलं, तसा नवीन सबस्टन्सचा फॉर्म नाही होत, कारण की ते प्युअर सबस्टन्स असतो ना, ते सबस्टन्स फॉर्म होत नाही नवीन, ते म्हणजे जे वेगवेगळे सबस्टन्स आहेत ते एकत्र येतात. ठीक आहे, ते आहेत मिक्सचर. ठीक आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ मिक्सचर, होमोजिनियस आहे आणि हेटेरोजिनियस आहे, हे आपण पुढच्या याच्यात बघणारच आहे वेगळ्या सेपरेट चॅप्टर मध्ये. ठीक आहे, तर असं आपलं पूर्ण मॅटर संपलेलं आहे. मैटर बड़े आराम से अपन ने सॉल्व कर दिया है. ठीक है,
तो अभी नेक्स्ट चैप्टर में आएंगे। तब तक बाय बाय, टाटा, सी यू।